नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. आत्मनिर्भर भारत मोहीम गतिमान करणार. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी देशातील तंत्रज्ञान, उत्पादन, पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी तब्बल 2.19 लाख कोटींच्या 7 महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. यामध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशन भाग 2, मोबाईल फोन उत्पादन योजना आणि राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण 2026 यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश आहे. या निर्णयांमुळे भारताची उत्पादन क्षमता वाढवणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला अधिक बळ देणे हा सरकारचा उद्देश आहे. मंत्रिमंडळाने इंडिया सेमीकंडक्टर मिशन भाग 2 साठी 1.27 लाख कोटी रुपयांची तरतूद मंजूर केली आहे. राष्ट्रवादीच्या संदर्भात पुन्हा चर्चेला उधाण. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी काल रात्री उशिरा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील वर्षा बंगल्यावर उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पवारांची राष्ट्रवादीही महायुतीसोबत सत्तेत सहभागी होणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर याबाबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला असून पक्षाची बदनामी केली जात असल्याचा आरोप केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की एनडीएमध्ये सहभागी होण्याबाबत आमच्या पक्षाच्या कोणत्याही नेत्याने, खासदाराने किंवा आमदाराने भूमिका मांडलेली नसताना सूत्रांच्या हवाल्याने बातम्या दिल्या जात आहेत, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी सत्तेत सहभागी होण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. चव्हाट गल्लीतील नागरिकांचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा. चव्हाट गल्ली परिसरात गेल्या 8 दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या समस्येमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तसेच उद्यापर्यंत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. चव्हाट गल्ली येथे पाईपलाईन खराब झाल्यामुळे पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. अधिकारी आणि कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे नागरिक हैराण झाले असून त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. फार टंचाई आहे. बेळगावमध्ये जर विचार केला, आजपर्यंत चव्हाट जिल्ह्यात कधी त्रास नव्हता, पण 1.5 वर्ष झालं सतत ड्रेनेजचं पाणी इथं येत होतं. त्याच्यासाठी इथं UGD लाईन खोदलेली आहे. UGD लाईनचं काम चालतं तर ते नळ तुटतात. नळ तुटले ते बसवताना परत ते डबल काम झालेलं आहे. आणि आता जवळजवळ 1.5 महिना झाला चव्हाट गल्लीमध्ये अजिबात पिण्याला सुद्धा पाणी नाही. टँकर सोडतात, ते टँकरचं पाणी भरून भरून लोक बायका आजारी पडायला लागतात अक्षरशः. तर ते पाणी पुरत पण नाही. आणि एका बाजूला अर्धी 24 तासाची लाईन घातलेली आहे, बाकीच्या गल्लीला पाणीच नाही. मग त्या रोज उठून गल्लीमध्ये भांडणं चाललेली आहेत एक घागरी पाणीसाठी. तर एवढंच अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं जातीनं आणि ही समस्या सोडवण्यास सहकार्य करावं. आता अक्षरशः डोक्यावरनं पाणी गेलेलं आहे, पाणी नसताना त्या समस्येचं लोक अक्षरशः कंटाळलेली आहेत आणि बायका मोर्चा करतो म्हणून म्हणायला लागले. पाण्याची फार समस्या व्हायला लागले. लोकांनी पाणी आता टँकर पाठवलं तरी बरोबर आहे, पण त्या टँकरचं पाणी किती घरांना द्यायचं का? और काय, आणि जर म्हातारी माणसं असतील तर ते टँकरचं पाणी किती भरणार? माझ्या घरात मी एकटी राहतो, पोरं तर जातात कामाला, कोण पाणी भरणार टँकरचं? मग कसं करायचं? माजी विद्यार्थ्यांकडून सरकारी शाळेला मदतीचा हात. येथील गणपत गल्लीतील सरकारी मराठी शाळा क्रमांक 2 मधून शिक्षण घेतलेल्या सन 2003 व 4 यावर्षीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि छत्र्यांचे वाटप केले. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांनी आपली सामाजिक जबाबदारी चोख पार पाडली आहे. या उपक्रमांतर्गत शाळेतील मुलांना आवश्यक असणारी पुस्तके, कंपास बॉक्स, एक्झाम पॅड आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वृंद तसेच माजी विद्यार्थी धनंजय मोरे, विजय मोहिते आणि अरविंद चिक्कोर्डे उपस्थित होते. या कार्यासाठी पूजा जाधव आणि कुलदीप तहसीलदार यांनी विशेष सहकार्य केले. युनियन जिमखाना गोळीबार प्रकरणी 2 गुन्ह्यांची नोंद. शहरातील कॅम्प परिसरातील युनियन जिमखान्याजवळ मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. या प्रकरणी 2 स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. प्रफुल्ल पाटील नामक तरुणाने हा गोळीबार केला असून त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. प्रफुल्लने आधी येथे जुगार बसवणाऱ्या सुरेश जालगार नामक व्यक्तीवर गोळी झाडली, परंतु ती त्याने चुकवली. यानंतर त्याने जिमखाना पटांगणावर येऊन 2 गोळ्या हवेत झाडल्या व येथून फरारी झाला. विशेष म्हणजे गोळीबार झालेला हा परिसर पोलीस आयुक्तालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे. युनियन जिमखान्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून क्लब चालतो. रिकरिंग क्लब असे याला नाव दिले असले तरी येथे 3 पत्त्यांचा डाव चालत असल्याचा संशय आधीपासून व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी नारायण बर्मनी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. युनियन जिमखाना येथे रिकरिंग क्लब चालवण्याच्या नावाखाली जुगार सुरू असल्याची चर्चा यापूर्वी होती, परंतु येथे कारवाई झाली नव्हती. हिडकल धरणग्रस्त शेतकऱ्यांचा बेळगावात एल्गार. चन्नम्मा सर्कल येथे हिडकल धरणाच्या बाधित शेतकऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी जनावरांसह तीव्र धरणे आंदोलन सुरू केले आहे. पाटबंधारे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या दिरंगाईच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आले. हुक्केरी तालुक्यातील हिडकल धरणासाठी आपल्या जमिनी देणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनी बेळगावच्या चन्नम्मा सर्कल येथे जनावरांसह रास्ता रोको आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार आणि दिरंगाईच्या धोरणावर तीव्र संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यानंतर शहरातून एक भव्य निषेध मोर्चा काढला. निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की सध्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पाटबंधारे महामंडळ मुख्य अभियंत्यांना आपल्या कार्यालयात पाचारण करून एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामधून तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. सीमाप्रश्नी सलग सुनावणीसाठी महाराष्ट्र स्वतंत्र अर्ज दाखल करणार. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भातील प्रकरणाची सलग सुनावणी व्हावी आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या दाव्याला गती मिळावी, यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र अर्ज दाखल केला जाणार आहे. न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू होताच अर्ज दाखल करून प्रकरण तातडीने सुनावणीसाठी घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुंबई येथे 8 जुलै रोजी झालेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीच्या बैठकीत प्रकरणाच्या विलंबाबाबत आणि सीमाभागातील जनतेच्या अपेक्षांबाबत चर्चा झाली होती. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या मूळ दाव्याची नियमित व सलग सुनावणी होणे आवश्यक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले होते. त्यानुसार तातडीने अर्ज दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. बैठकीनंतर प्रशासनाला आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, कायदेशीर बाबी आणि अन्य प्रक्रिया पूर्ण करून तो लवकरच दाखल केला जाणार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.